आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि आजच्या दिवशी माझ्या घरी 2 पार्सल आले होते. आता एक मी मागवलेलं होतं आणि दुसरं स्वतःच आलं होतं. असं मी का म्हणते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. आता तुम्ही परवा बघितलं असेल की मी पूर्ण शोकेसचं सामान वगैरे देऊन ठेवलं होतं. आता ते मला आधीच जमून झालं होतं, पण हे थोडंसं वॉल खाली वाटत होतं, त्यामुळे थोडंसं जुगाड केला. हे जुगाड तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आता हीच ती गोष्ट होती, म्हणजेच तुळजाभवानीची फोटो. कारण मला असं वाटतं की फोटो असो किंवा मूर्ती, देवाला आपण निवडत नाही आपल्या घरी आणण्यासाठी, ते आपल्याला निवडतात आपल्या हातून सेवा करून घेण्यासाठी. तर खूप छान नवरात्रामध्ये मस्त असं तुळजाभवानीची फोटो आली होती माझ्या घरी. त्यानंतर आता इथं पार्सल ओपन करायचं काम चालू होतं. आता मी काहीतरी ओपन केलं आणि तो करणार नाही असं होतच नाही. आज माझा मिशोवरून पण एक पार्सल आला होता, तेच त्याचं ओपन करायचं चाललं होतं. आता मी एक घडी मागवलेली होती. आता ही खूपदा मी ट्राय केलं की ऑफलाईन कधी बाहेर गेलं तेव्हा घेऊन यावं म्हणून, पण ते काही शक्य झालं नाही. तर म्हटलं शेवटी आता मी ऑनलाईनच मागून घेते. आता अशा गोष्टी मला ऑनलाईन ऑर्डर करायला खूप भीती वाटते, तरीसुद्धा मी आता रिस्क घेतला होता. पण छान आलं होतं, जसं त्या पिकमध्ये दाखवलं होतं तसं आलं होतं. त्यानंतर इथं छान असं रेडी झाले. रेडी होऊन मस्त असं 9 कलरच्या बांगड्या घातल्या, कारण इकडे 9 कलरच्या बांगड्या घालतात सगळे आणि मला पण खूप आवडतात, त्यामुळे मस्त असं घालून रेडी झाले. ते झाल्यानंतर आता दरवाजाला लेपन वगैरे लावायला घेतलं होतं हळदीचं. आता ते करता वेळेस खूप जास्त आवाळ आला होता, त्यामुळे मला कलर टाकून रांगोळी टाकायची होती. ते प्लॅन कॅन्सल केला आणि छोटीशी रांगोळी काढून घेतली, कारण मला रोजसुद्धा रांगोळी टाकायला खूप आवडते. त्यामुळे आज तर सण होता, तर मस्त असं रांगोळी काढून झाली होती. ते आल्यानंतर लगेच इथं मूर्तीला छान असं तयार केला, छान हळद कुंकू लावून मस्त रेडी केलं होतं. ते झाल्यानंतर लगेच इथं वस्त्रमाळ वगैरे करून घेतली. त्यानंतर पूजा केली. पूजा करून छान असं दिवे वगैरे लावून घेतले. आता मी इथं घट वगैरे काही बसवत नाही, पण तरीसुद्धा इथं 9 दिवस दिवा जाळते, त्यामुळे खूप छान असं पूजा करून घेतली होती मी. आता दरवर्षी मी ते देवापुढेच थोडंसं छोटंसं तांब्या ठेवून तिथंच ठेवून घेत होते. पण आमदा फोटो वगैरे आणली होती, त्यामुळे सेपरेट असं पूजा करून घेतली. तुम्हाला पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चलो बाय.